नमस्कार. कुंभ राशी. एक प्रॉब्लेम संपतो आणि दुसरा प्रॉब्लेम सुरू होतो असं वाटतंय का? मेहनत खूप पण रिझल्ट कमी, स्ट्रेस वाढतोय आणि मनात सतत एक फ्रस्ट्रेशन, मी इतकं करतोय तरी गोष्टी स्टेबल का होत नाहीत? 2 जून 2026 नंतर ही परिस्थिती हळूहळू बदलायला लागू शकते. कारण 12 वर्षानंतर देवगुरु बृहस्पती तुमच्या 6व्या भावात प्रवेश करत आहे. हा भाव डिसिप्लिन, रुटीन, कॉम्पिटिशन आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंटशी जोडला जातो. मागचे काही महिने मेंटली टायरिंगचे गेले असतील. काम जास्त, क्लॅरिटी कमी, मोटिवेशन अनस्टेबल. पण आता काही गोष्टी ग्रॅज्युअली इम्प्रूव्ह होऊ शकतात. फोकस स्ट्रॉंग होऊ शकतो, रुटीन स्टेबल होऊ शकतं, डिसिजन्स अधिक प्रॅक्टिकल होऊ शकतात. पण फक्त मोटिवेशन पुरेसं नसतं. कन्सिस्टन्सी, पेशन्स, डिसिप्लिन हे मेंटेन करणं खूप महत्त्वाचं ठरेल. करिअरमध्ये मेहनतीची फळं दिसायला लागू शकतात. ॲप्रिसिएशन मिळू शकते. कॉम्पिटिशन हँडल करण्याचा कॉन्फिडन्स वाढू शकतो. फायनान्शियल साईडच्या बाबतीत पैसा येईल, पण प्लॅनिंग इक्वली महत्त्वाचं राहील. अननेसेसरी खर्च टाळणं गरजेचं ठरू शकतं. काही लोक इन्व्हेस्टमेंट किंवा लॉंग टर्म प्लॅनिंगकडे लक्ष देतील. हेल्थ आणि पर्सनल ग्रोथच्या बाबतीत लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्याची इच्छा वाढू शकते. मेंटली शांत वाटू शकतं. स्वतःची काळजी घेण्याकडे लक्ष जाईल. हा काळ फक्त स्ट्रगलबद्दल नाही, हा काळ स्वतःला स्ट्रॉंगर बनवण्याबद्दल आहे. प्रेशर हँडल करायला शिकण्याबद्दल आहे. काही स्लोली बट स्टेडीली पुढे जाण्याबद्दल आहे. या काळात तुम्हाला एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली जाणवू शकते. जीवनात शॉर्टकट्सपेक्षा कन्सिस्टन्सी जास्त पॉवरफुल असते. पूर्वी काही गोष्टी पटकन मिळाव्यात असं वाटत होतं, पण आता पेशन्स आणि डिसिप्लिनची खरी किंमत समजू शकते. काही कुंभ राशीच्या लोकांना डेली रुटीन बदलण्याची इच्छा होऊ शकते. स्लीप टायमिंग सुधारण्याचा प्रयत्न करणं, हेल्थवर लक्ष देणं, डिस्ट्रॅक्शन्स कमी करणं आणि प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणं. ह्या छोट्या चेंजेसचा लॉंग टर्म फायदा खूप मोठा होऊ शकतो. रिलेशनशिप साईडवर इमोशनली अनअवेलेबल वाटणारे लोक आता थोडे ओपन होऊ शकतात. पण कम्युनिकेशन शांत ठेवणं खूप महत्त्वाचं राहील. कुटुंबामध्ये काही रिस्पॉन्सिबिलिटी वाढू शकतात, पण प्रेशर हँडल करण्याची तुमची कॅपॅसिटी सुद्धा वाढू शकते. आर्थिक बाबतीत प्लॅनिंगशिवाय मोठे डिसिजन्स घेणं टाळा. इम्पल्सिव्ह स्पेंडिंग कमी ठेवा. लॉंग टर्म स्टेबिलिटीवर फोकस करणं फायदेशीर ठरू शकतं. हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. स्ट्रेंथ म्हणजे फक्त बाहेरून स्ट्रॉंग दिसणं नाही, इमोशनली स्टेबल राहणं, प्रेशरमध्ये शांत राहणं आणि सतत पुढे जात राहणं हीच खरी ताकद आहे. आणि कदाचित हा काळ तुम्हाला इंटरनली अधिक मॅच्युअर बनवू शकतो. तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला सध्या सक्सेस जास्त महत्त्वाचा वाटतोय का पीस ऑफ माइंड? पुन्हा भेटूया लवकरच. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.